टप्पा वाढच्या संदर्भात सभापती महोदया, हे माझ्या उत्तराचा भाग म्हणून समजू नका. घोषणा मी सभागृहामध्ये करत आहे की या संदर्भात सविस्तर चर्चा ही मंत्रिमंडळामध्ये झालेली आहे आणि मंत्रिमंडळाने प्रस्ताव स्वीकारायला सांगितलेले आहेत. कारण सप्टेंबरमध्ये आपल्याला माहिती आहे की संचय मान्यता होते आणि सप्टेंबर नंतर जी रक्कम देय होईल त्याच्यामध्ये डिसेंबरच्या याच्यामध्ये त्याची तरतूद करण्याच्या संदर्भात सप्टेंबरच्या याच्यामध्ये निर्णय घेण्यात येईल. त्याच्यामुळे टप्पा अनुदान आपोआप आपल्याला लागू होईल. फक्त सप्टेंबरमध्ये त्याचं संचय मान्यताचे जे निकष आहे ते तुम्हाला लागतील. संचय मान्यता झाल्यानंतर त्या रकमेची तरतूद करण्यात येईल. उद्या आणि ज्ञानेश्वर म्हात्रेंची एक आहे लक्षवेधी, ते नसतील. मी संजय डावरे, महाराष्ट्र राज्य कायम निर्णय शाळा कृती समिती मुंबई विभागाध्यक्ष. मी सरकारला असं सांगू इच्छितो की 22 जूनला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी आम्हाला असं स्पष्ट सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही 1 जानेवारी 2024 पासून तुम्हाला पुढील टप्पा देतो आहोत, त्याप्रमाणे त्रुटी पूर्ण करत आहोत. मग असं आश्वासन दिलेलं असताना आज शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांनी पूर्ण 62,000 विनोंदणीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम विधिमंडळामध्ये आम्ही सप्टेंबरमध्ये देत आहोत असं म्हणून केलेलं आहे. हा खंजीर खुपसण्याच्या नंतर 62,000 महाराष्ट्रातील विना अंशतः अनुदानित बांधव हे पूर्णपणे त्यांचा रोष त्यांनी ओढून घेतलेला आहे. मी या निमित्ताने महाराष्ट्रातील जे शिक्षक आमदार आहेत, जे पदवीधर आमदार आहेत किंवा जे शाळांशी संबंधित ज्यांनी आम्हाला मदत केली आहे त्या सर्व आमदारांना मी विनंती करतो की ही जबाबदारी आता तुमची आहे. ही जबाबदारी तुमची आहे. तुम्ही आता शिक्षकांना आंदोलनावर बसवण्यापेक्षा तुम्ही सगळेजण विधान भवनामध्ये त्या परिसर विधिमंडळामध्ये स्वतः त्या ठिकाणी उपोषणाला बसावं, धरणे आंदोलन करावं आणि हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न मुख्यमंत्री महोदय असतील किंवा त्या ठिकाणी असणारे शिक्षण मंत्री महोदय असू द्या किंवा अर्थमंत्री महोदय असू द्या यांच्याशी तुम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे याच्यावरती तोडगा काढावा आणि तोही या अधिवेशन काळामध्येच तोडगा काढावा. तर निश्चितच, नाही तर अन्यथा महाराष्ट्रामध्ये सर्व शिक्षक पेटून उठतील आणि त्या ठिकाणी त्याच्यासाठी मोठ्या रोषाला सामोरं हे शासनाला जावं लागेल. याची दक्षता घ्यावी अशी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. भारतीय क्रिकेटपटूंनी T20चा वर्ल्ड कप जिंकला. खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. सगळ्यांचं अभिनंदन. राज्य सरकारने त्यांना 15 कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं. ते श्रीमंत आहेत हो. क्रिकेटनी भरपूर पैसे त्यांना मिळवून दिलेत. पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काही कायम विना अनुदानित शिक्षक आहेत, काही म्हणजे अनुदान असून सुद्धा त्या शिक्षकांना 20% 30%वर घासावं लागतं वर्षानुवर्ष. बरेच PhD धारक आहेत, त्यांना त्यांचा पूर्ण असा स्टायपंड त्यांना मिळत नाही. सारथी असेल, महाज्योती असेल किंवा बार्टी असेल, तिथं जी मुलं शिक्षण घेतात त्यांना सुद्धा वेळेवर त्या ठिकाणी पैसे मिळत नाही. उलट सरकारने तो पैसा मुलांच्या त्या शिक्षणावर खर्च केला पाहिजे. अहो, हे ते शिक्षक आहेत जे क्रिकेटपटू निर्माण करू शकतात, पण त्यांना मात्र या राज्यात किंवा देशात किंमत नाही. एकदा विचार करा.